यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील काठोडा गावातील एका 12 वर्षीय चिमुकलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि त्यानंतर जर पाहिलं तर या गावातील ज्या पद्धतीनं सोलर सिस्टीम जी आहे ती पाणी वाटपाची त्या ठिकाणी सोलर प्लेट जी आहे ती या ठिकाणी बसवण्यासाठी जी आहे ती नवीन प्लेट या ठिकाणी आज आणण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो की ही प्लेट या ठिकाणी आहे, 3 प्लेट्स या सोलर सिस्टीमवर आहेत आणि यावरून पाण्याचं जे आहे ते वाटप केलं जात असतं। पाण्याचा फ्लोसुद्धा याआधी कमी होता। ही चौथी सोलर प्लेट जी आहे ती आज या संपूर्ण घटनेनंतर आणण्यात आली आहे। आधीची काय नेमकी परिस्थिती आपण जाणून घेऊया। तुम्ही या गावातील ग्रामपंचायत सदस्य आहे, काय परिस्थिती आधीची होती आणि आता काय नेमकी परिस्थिती आहे? सर, ज्या वेळेस या मुलींचा मृत्यू झाला त्या अगोदर या ठिकाणी या 3 प्लेटवर सुद्धा पाणी चालू होतं, फक्त फ्लो थोडा कमी होता आणि इकडचा हँडपंप 15 दिवस अगोदर बंद झाला होता, तो पण हँडपंप चालू करण्यात आलेला आहे। आणि आज जी प्लेट आणलेली आहे त्या प्लेट लावून सना पाणी चालू करून पाहिलेलं आहे। पाणी चालू करून चांगले व्यवस्थित पाणी येत आहे, परंतु ते अँगल नव्हते त्यामुळे त्या प्लेटला काढून ठेवण्यात आलं आणि उद्या सकाळी येऊन अँगल फिट करून पाणी व्यवस्थित चालू करून देण्यात येईल असं सांगण्यात आलं। ज्या पद्धतीनं त्या वेदिकाचा मृत्यू झाला, पाणी टंचाई या भागामध्ये होती, या गावात पिण्याचं पाणी नागरिकांना नव्हतं म्हणून ही संपूर्ण घटना झाली असं म्हणता येईल सर, पण पाणी त्यावेळेस चालूच होतं सर, फक्त पाण्याचा फ्लो कमी होता त्यामुळे यांनी जे आता गावातील महिला आहे हे पाणी धुण्याकरिता किंवा आंघोळीकरिता नेहमी समजा नदीत जातच होत्या तर त्यांनी नदीत धुण्याकरिता पाणी भरण्याकरिता त्यांनी गेल्या होत्या, तर त्याच ठिकाणी त्या पोरीचा पाय घसरून मृत्यू झाला। आपण पाहू शकतो की हीच ती सोलर प्लेट आहे जी आज या ठिकाणी आणण्यात आलेली आहे आणि ह्या सोलर प्लेट जी आहे ते याच वाठोडा पारधीबेडा परिसरातील जे काठोडा पारधीबेडा जे आहे त्या ठिकाणी हे जे सोलर सिस्टीम आहे पाण्याचं त्या ठिकाणी आज ती लावण्यात येणार आहे। या संपूर्ण दुर्दैवी घटनेनंतर अखेर प्रशासनाला आज जे आहे ते जाग आल्याचं पाहायला मिळतं आहे आणि पिण्याची व्यवस्था जी आहे ती पाण्याची आज या ठिकाणी नागरिकांसाठी करण्यात येत आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, आर्णी, यवतमाळ।